तर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर झालेलं आहे। या चक्रीवादळाला फेंगल असं नाव देण्यात आलेलं आहे। या चक्रीवादळामुळे भारतामधील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तसंच फेंगल चक्रीवादळाचा अनेक राज्यांना तडाखा बसण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। फेंगल या चक्रीवादळामुळे काही राज्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला आहे। या चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळपासून ते पंजाबपर्यंत हवामानामध्ये बदल होणार असल्याचं सांगण्यात आलंय। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। आंध्र प्रदेश, रायलसीमा या भागांमध्ये 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। दरम्यान चक्रीवादळामुळे विमान सेवेवरही त्याचा परिणाम झालाय। प्रतिकूल हवामानामुळे इंडिगोकडून चेन्नई, तुतीकोरीन आणि मदुरई इथून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमान सेवांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे।